A drunkard walking a narrow lane takes the 5 steps forwards and 3 steps backward. काय करतो तो 5 स्टेप पुढे चाललाय फॉरवर्डला आणि 3 स्टेप काय होतंय बॅकवर्डला. And so on. Each step is a 1 meter long and 1 second. There is a pit on the road 30 meters away from the start point. इथून जेव्हा तो सुरू होणार आहे, इथून इथपर्यंत जे अंतर आहे ते किती मीटरचं आहे 13 मीटरचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. 13 मीटरचं आहे. Drunkard will fall into the pit after किती सेकंदानंतर तो खाली पडणार आहे, किती सेकंदानंतर तो खाली पडणार आहे, खड्ड्यात जाणार आहे कधी. 5 + 3 8 एका झाला डिस्टन्स, 5 - 3 2 एका झाला डिस्प्लेसमेंट. काय करतो आपण इथं 13 लिहितो जे अंतर दिलेलं असेल ते, आणि इथून जे डिस्प्लेसमेंट ते मायनस करत चालतो कारण की तेवढं अंतर कमी करत चालणार आहे. किती झालं 11 आणि इथं काय लिहिलं मग 8, नंतर किती लिहिलं -2 किती झाले 9, इथं काय लिहिलं 8 कारण की इकडं 2 डिस्प्लेसमेंट करतोय 8 डिस्टन्स करतोय 2, मग इथं -2 किती झाले 8 किती झाले 7, मग इथं परत -2 घेतले 8 किती झाले 5. आपल्याला माहिती आहे आता 5 स्टेप काय करतो तो फॉरवर्ड जाणार आहे, पुढचे स्टेप 5 मध्ये जाणारचे, उरले 5 म्हणजे तो इथपर्यंत पोहोचलाय 8 मीटर पर्यंत पोहोचलाय. 5 स्टेप पुढे जाणार जे 1 2 3 4 आणि 5 खड्ड्यातच जाणार. मागे यायचा प्रश्नच राहिला नाही, मागे येऊ शकतो का आता तो डायरेक्ट खड्ड्यात पडला ना. 8 मिनिटा नंतर काहीच नाही राहिलं, 8 नंतर काहीच नाही म्हणजे काय राहिलं 5 राहिलं, 5 झालं 8 × 8 8 2 16 8 3 24 8 चौक 32 आणि उरलेले इकडचे 5 किती झाले 37 सेकंद. एक तर तो 37 सेकंद नंतर खाली पडणार आहे असं म्हणू शकतो, किंवा तो टोटल किती डिस्टन्स कव्हर करणार आहे 37 मीटर. ऍक्च्युअल मध्ये किती आहे 13 मीटर आहे पण चालणार किती तो 37 मीटर आहे.